इकडे पाकिस्तानच्या कराची विमानतळाजवळ झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झालेत। रविवारी रात्री कराची विमानतळाजवळ स्फोट झालाय। टँकरचा स्फोट झाल्यामुळे अनेक वाहनांना आग लागली होती। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार फोन लाईनवरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। पद्मेश, नक्कीच विक्रांत, आपण बघितलं काल पाकिस्तानच्या 11 वाजता म्हणजे स्थानिक वेळेनुसार तिकडे आयडी ब्लास्ट झाला। त्या ब्लास्टमध्ये आपण बघितलं 10 ते 12 गाड्यांना नुकसान झाल्याचं कळतंय। त्याचबरोबर 1 किंवा 2 जे चायनीज नागरिक आहेत ते मृत्युमुखी झाल्याचं पडतंय। या घटनेमध्ये 10 ते 12 जण जखमी झाल्याचं प्राथमिक माहिती आहे। ते आपण बघितलं की संध्याकाळी जवळपास 10 ते 11 दरम्यान हा स्फोट झाला होता। जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात एक आगीचे जे लोळ आहे ते पसरले। यावरती बोलताना आपण बघितलं की स्थानिक जे प्रशासन आहे त्यांनी अशी माहिती दिली की काही लोकांनी एका गाडीच्या थ्रू हा स्फोट केल्याचं पाहायला मिळते। चायनीज एम्बसीनी यावरती तिकडे आपण दुःख दर्शित केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद पद्मेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।